हाय हॅलो नमस्कार. मी अमित भानुशाली म्हणजे तुमचा आवडता अर्जुन सुभेदार आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोर्ट आहे. आणि आज मी इथे आलो आहे फायनल निकालासाठी. आजचा तो दिवस आहे फायनल हिअरिंगचा, जेव्हा कोर्ट निकाल देणार आहे. आणि जे 25 दिवस कोर्टाने सांगितले होते ते आज संपत आहेत. आज मग चालू आहे हिअरिंग. मी तुमच्यासोबत बोलायला जस्ट बाहेर आलो आता. बरं अमित, तो प्रोमो आउट झाला होता की 30 दिवसात निकाल द्यायचा आहे आता तुम्हाला. सो काय सांगशील की त्याबद्दल तुला रिस्पॉन्स कसा आला होता? कारण 2 वर्ष ही केस सुरू होती आणि त्याच्यानंतर फायनली आता 30 दिवसाने कोर्टाने सांगितलेलं आहे की लवकरात लवकर याचा निकाल लागला पाहिजे. त्या प्रतिक्रिया लोकांची खरंच खूप छान होती. लोकांनी बरेच मेसेजेस केले की आत्ता खूप छान, खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुमचा शो. कारण 30 दिवसात संपवायचं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन जी आम्ही करत होतो त्याचं स्पीड डबल झालं होतं. पुरावे जे जे आम्हाला शोधायचे होते त्याचं स्पीडही वाढलं होतं आणि लोकांना खरंच खूप आवडलं. हे 30 दिवस मलाच आठवत नाही की 30 दिवस कसे गेले. आम्ही इतकं शूट केलं या 30 दिवसात. पुरावे शोधायचे, मग इथे जायचं तिथे जायचं, कसं ते कन्व्हिन्स करायचं. आणि प्रत्येक गोष्टी करताना जेव्हा स्क्रिप्ट येते आमच्या हातात तेव्हा आम्ही जे लिहिलंय त्यापेक्षा लॉजिकली काय होऊ शकतं. ते माझे काही मित्र सुद्धा आहेत जे ऍडव्होकेट आहेत, जे हायकोर्टमध्ये आहेत. सो मी त्यांनाही विचारायचो की हे असं असं आहे, आपण काय करू शकतो यामध्ये. सो त्या पद्धतीने मी पुढे जायचो. पण खूप मजा यायची. नक्कीच मला तुला ते विचारायचंच होतं, कारण तू मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलं होतंस की तुला खऱ्या वकिलांचे कॉल वगैरे आले होते. काय नक्की किस्सा घडला होता? अरे कधी होतं ना, कधी आपण जेव्हा शूट करतो, ती फिल्म असेल, सिरियल असेल, वेब सिरीज असेल, काही असेल, तर आपण सिनेमॅटिक लिबर्टी घेतो काही गोष्टींची. तर तसंच एक झालं होतं किस्सा कोर्टात की मी जज समोर बोललो होतो की तुम्ही हे नाही करू शकत. आणि माझ्या वकील मित्रांनी फोन केला आणि सांगितलं की जज सोबत तू असं म्हणू शकत नाही जजला की तुम्ही असं नाही करू शकत. त्यांचा निकाल शेवटचा असतो अँड यू कॅन आर्ग्यू विथ जज. आय सेड ओके, आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. नेक्स्ट टाइम जर असा सीन आला तर मी स्वतः सांगेन समोर की असं करता कामा नये. बरं अमित, तू काम करतोयस, ऊन पावसाळा सगळं झेलत काम सुरू आहेत. इव्हन आता तू मध्ये एक स्टोरी सुद्धा टाकली होती की 102 पेक्षा जास्त ताप अंगात आहे आणि तू शूट करतोयस. कुठून एवढी एनर्जी आणतोस आणि काय, म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा शूट सुरू आहे? ही एनर्जी ऍक्च्युली तुमच्याकडनं येते. तुमचं प्रतिसाद जे असतं आमच्या शोवर, जे पोस्ट आम्ही टाकतो इंस्टाग्रामवर, जे स्टार प्रवाहाचे पोस्ट असतात, जे तुम्हाला दाखवतं सिरियलमध्ये असं जर घडतंय. आणि त्यासोबतच 30 दिवसाचं टार्गेट होतं आमच्यासमोर की 30 दिवसात आम्हाला निकालवरती पोहोचायचंच आहे. तेव्हा ती एनर्जी ऑटोमॅटिक येते. आणि मला खरंच आधीपासूनच, मी आजारी असो किंवा काही, काम कधीच थांबत नाही. कारण एक लाईन आहे, राज कपूर सर सांगून गेले, द शो मस्ट गो ऑन. ते मी नेहमी फॉलो करतो. आणि माझे जे गुरु आहेत ज्यांनी मला ऍक्टिंग शिकवली, मी थिएटरमध्ये होतो, भारतीय नाट्य शिक्षापीठ, भवन्स कॉलेज, गिरगाव, हुसेनी दबावाला माझे सर गुरु, त्यांनी एकच गोष्ट शिकवली मला की तुमचा प्रयोग आहे, नाटकाचा असू दे, शोचा असू दे, फिल्मचा असू दे, तुमचं शूट असू दे, काही असेल, तुम्ही वेळ दिलेली आहे. तुम्ही जर रस्त्यात येता येता मेलात तरी तुमची आत्मा तिथे पोहोचायला हवं आणि त्या आत्माने परफॉर्म करायला हवं. मी त्याच एका वाक्यावर माझं आयुष्य जगतोय. आणि काही झालं, आय कीप ऑन वॉकिंग. नक्कीच, कारण तुझ्या ते कामाची पोचपावती तुला पोहोचतच असते प्रत्येक वेळेला. पण असं असतं ना की अमित, की आईला सुद्धा काळजी असते मुलांची. सो आईकडून काय असं आहे का की एवढा ताप आहे तरी तू एवढं कामाला जातोयस किंवा काम करतोयस, वेगळे असे इन्स्ट्रक्शन्स वगैरे काय मिळत असतात का? किंवा श्रद्धाकडून किंवा छोट्याकडून असं की बाबा आज नका जाऊ, किंवा असं काही आहे का? होतं. आई शेवटी आई असते. आईला नेहमी त्याच्या मुलाची काळजी वाटत असते. ती कितीही, मुलगा कितीही मोठा झाला किंवा आई कितीही मोठी झाली तर तरी सुद्धा त्याच्यासाठी तो लहान बाळच आहे. माझी आई पण तशीच. ताप आहे, मी चाललो आहे आणि आईने मला 10 वेळा सांगितलं की सांग ना, नाही येऊ शकत आहे शूट, काही इतकं अळत नाहीये, तू डॉक्टरांकडे जाऊन आलायस, तू हॉस्पिटलमध्ये जाऊन आलायस, तू आता शूटला चाललायस परत. म्हटलं आई, शो मस्ट गो ऑन. त्यांच्याकडेही वेळ नाहीये, आम्हालाही, मलाही कळतंय की ते कट टू कट चालले आहेत. म्हणजे आम्ही शूट करतोय, टेलिकास्ट येतोय, तरी सुद्धा इथे सेटवर सगळ्यांनी मला खूप प्रेमाने हँडल केलं, खूप खूप सांभाळून घेतलं. मला त्यासाठी या प्रोडक्शनचे पण खूप धन्यवाद की इतकं प्रेम आणि इतकं एक लहान मुलासारखं सांभाळून घेतलं मला त्यासाठी. सो मी आईंना सांगायचो, आई टेन्शन घेऊ नकोस, औषध घेतलंय, नाश्ता पण केलाय. आणि सेम गोष्ट मी श्रद्धालाही सांगायचो, माझी बायको. आणि माझा लहान मुलगा तर जेव्हा केव्हा मला बघतो व्हिडिओ कॉलवर, बाबा घरी आहे, बाबा घरी आहे, मला खेळायचं, बाईकवर जायचंय. सो ते ना, हे सगळं जेव्हा घडतं तुमच्या आयुष्यात तेव्हा तुम्हाला आजारपण वाटतच नाही. तुम्हाला त्या आजारपणाचा थकवाही वाटत नाही. तुमच्यात अजून एनर्जी येते की तुम्ही अजून काम करू शकता.
बरं, आम्ही नुकताच थोड्या वेळ आधी तुझा व्हिडिओ कॉल सुद्धा बघितला होता. तू छोट्यासोबत कॉलवर बोलत होतास. कसं बॅलन्स म्हणजे आता काम तर सुरू आहे तिकडे सुद्धा त्याला तुझी आठवण येते किंवा काही असं चालू असतं. सो हे रेग्युलर असतं? रेग्युलरली असतं ते आमचं बोलणं. तो कधी मला सकाळ, दुपार, संध्याकाळ फोन करतो. आणि आता काय झालं ना, तो लहान असताना त्याला फोनमध्ये एकच गोष्ट कळायची, कार्टून. आणि आता त्याला माझा फोनचा पासवर्ड माहिती आहे. माझा असो, माझ्या आईचा, श्रद्धाच्या फोनचा. तो अनलॉक करतो, फोन लावतो आणि बोलतो. त्याचं आता असं चाललं, बाबा तुझी आठवण येते, लवकर घरी ये, विश यू, मला बाहेर जायचं आहे. आणि कदाचित त्याने अजून एनर्जी येते की चला पटापट काम करू, पटापट घरी जाऊ. आणि हे जी आता विचारलंस की बॅलन्स कसा होतो, ते बॅलन्स करावं लागत नाही. जेव्हा एक एक मुलगा बाप होतो, जेव्हा एक मुलगी आई होते, तेव्हा काही गोष्टी ते स्वतःच शिकतात किंवा त्यांच्या आतच असतात. आणि ते कधी त्या गोष्टी शिकतात, कधी ते त्या सिच्युएशन मध्ये ते रमतात, त्यांनाही कळत. बरं अमित, तो प्रोमो आउट झाला होता की 30 दिवसात निकाल द्यायचा होता. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या होत्या की हा शो संपतोय की काय किंवा काय असं, म्हणजे तुझ्यापर्यंत तरी ते पोहोचलेच असतील. सो काय सांगशील प्रेक्षकांना? कारण आता 30 दिवसांनी निकाल तर लागणार आहे, पण शो पुढे चालूच राहणार आहे की काय वेगळे कलाटणी येणार आहे? नाही, शो बंद होत नाहीये. मी सगळ्यांना हेच सांगेन. हा फक्त कोर्ट सिक्वेन्स आता जो आहे तो संपतोय. मधुभाऊंचा जो सिक्वेन्स आहे, जो 2.5 वर्ष झाले आम्हाला या कोर्ट केसमध्ये. सो फायनली त्या केसाचा निकाल आता लागणार आहे. पण अजूनही तन्वी कोण आहे याचं अजून बाकीच आहे. सो तन्वी कोण, आत्ता बहुतेक ह्या नोटवरती आम्ही खेळू की खरी तन्वी कोण आहे. कारण प्रिया तर जाणार आहे, शिक्षा होणारच आहे कारण ती चुकीची आहे. सो बाहेर फक्त सायलीच आहे. सो अजून शो खूप पुढे जाणार आहे, खूप काही आहे या शो मध्ये अजून. अश्विनचं पण आहे पुढे, अस्मिता आता आई होणार आहे. त्यानंतर महिपत बाहेरच आहे. त्याचं पुढे काय होणार आहे, त्यांनी केलेले जे कर्म आहेत, जे काळे धंदे आहेत, ते सुद्धा बाहेर येतील. नागराजचं काय आहे, रविराजचं काय आहे. सो बऱ्याच गोष्टी अजून येणार आहेत. सो टेन्शन घेऊ नका, शो काही बंद होत नाहीये. बऱ्याच गोष्टी आता अजून येणार आहेत. आणि आता तर मधुभाऊ परत आलेत घरी. जे खरे गुन्हेगार होते ते परत जाणार जेलमध्ये, आतमध्ये. सो सगळं हॅपी 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 होणार आहे. सो जे काही सण येणार आहेत ते दणक्यात साजरे होणार आहेत. बरं, आताच थोड्या वेळ आधी आम्ही आतमध्ये सीन बघत होतो, त्याच्यामध्ये तू मधुभाऊंसोबत सुद्धा डिस्कस करत होता सीन. त्याचेही व्हिडिओज वगैरे आम्ही घेतलेले आहेत. सो काय सांगशील की कसं त्यांचं गायडन्स तुला मिळत असतं? मधुभाऊ खूप सिनियर आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. सो मला जेव्हा स्क्रिप्ट हातात येते, जशी ही कोर्टाची जी स्क्रिप्ट होती आता, शेवटचा निकाल, ही जवळपास सांगतो तुम्हाला 55-60 पाने स्क्रिप्ट होती. आणि त्या 60 पानांमध्ये 50 पानं फक्त मला बोलायचं आहे. सो खरंच मी खूप घाबरलो होतो आल्या आल्या की मला एवढं बोलायचंय, मला एवढे मोठे मोठे पॅचेस आहेत जे मी बोलतोय. आणि मधुभाऊ माझ्या सोबत माझ्या रूम मध्येच असतात नेहमी. सो मी त्यांच्याकडे जातो, बसतो, मधुभाऊ स्क्रिप्ट काय करायचं, कसं करायचं, तुम्ही मला सांगा आता. सो मी आणि मधुभाऊ आम्ही तासन तास बसतो, त्या स्क्रिप्टवर बोलत असतो. मधुभाऊ माझे रिहर्सल्स घेतात, कुठे पॉज घ्यायचं, काय बोलायचं, काय बोलायचं, काय कुठे ऍड करायचं, काही असेल, मी कुठे चुकत असेल, काय कन्फ्युजन झालं माझं, सगळं आधी मी त्यांच्याकडे जातो. आणि ते एक वडील म्हणून, एक सिनियर म्हणून मला खरंच खूप हेल्प करतात नेहमी. इतके डाऊन टू अर्थ सिनियर ऍक्टर मी पहिल्यांदाच बघतो आयुष्यात. पण केसच्या निकालात बरंच ट्विस्ट वगैरे इथे आहेत. सो बाहेरचा क्राऊड तर असतो, पण घरचा क्राऊड सुद्धा आपला प्रेक्षक असतोच. तर आईला, श्रद्धाला वगैरे ह्याची एक्साइटमेंट होती का की लवकरात लवकर कधी केसचा निकाल लागणार आहे, किंवा याबद्दल तुझ्याशी काही बोलणं असतं का सिरियल बाबतीत घरी? श्रद्धाचं माझं माझं बोलणं होत राहतं. आणि ती रेग्युलर व्ह्युअर आहे आमच्या शोची. आणि ती नेहमी घरी गेल्यावरती, आजचा एपिसोड ना आम्ही सॉलिड होता, मस्त वाटला. कधी काय झालं असं 19-20, काय करतोस तू, अशी ऍक्टिंग करतोस, हा, इथे असे एक्सप्रेशन नसतात, चेंज कर तुझं आता. सो चांगलं झालं तर ते शाबाशी पण देते, चुकलं तर ते तू कुठे चुकलायस आणि कसं तू इम्प्रूव्ह करू शकतोस हे सुद्धा सांगते. सो श्रद्धा माझ्यासाठी बायको तर आहेच, पण त्यासोबत माझी माझी एक चांगली मैत्रीण पण आहे, जी मला कधी पण काही सांगू शकते. मी चुकलो तर मला टोकूही शकते. आणि आय डोंट नो वाय, पण मला कधीच त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. असेल आमचं ट्युनिंग तसंच आहे. आई मोस्टली मुलासोबत असते, पण हो, आई इंस्टाग्रामवर असते आजकाल माझी आई. सो ती आता इंस्टाग्रामवर जास्त ऍक्टिव्ह झाली आहे. इंस्टाग्राम माझे पोस्ट येत राहतात, ती बघत राहते आणि ती म्हणते, हे छान होता तू कोर्टात बोललास असं असं करून, तू एक काम कर ना, तू डिग्री घेऊन घे वकिलाची.
म्हणलं आई थांब, मी आता अभिनय करतोय, उद्या मी डॉक्टरचा अभिनय करेन. तू म्हणजे डॉक्टरची डिग्री घे, MBBS कर. हो, वकील पण हो, डॉक्टर पण हो, टेन्शन नाही मग तुला. कधी असं झालंय का तुझ्या बाबतीत की कोणीतरी तुला म्हणजे केस बद्दल सांगितलंय किंवा माझी केस तू लढ असं म्हणजे बऱ्याच वेळेला सोशल मीडियावरती पण येत असतात. सो असं तुझ्याबद्दल काही झालंय का? मला बरं झालं हा प्रश्न विचारलास तू. 2-3 मेसेजेस मला असे आलेत ना आयुष्यात, जे खरंच मला खूप आवडलेत. एका बाईचं मला मेसेज आलं होतं Instagramवर, तिचं नाव सांगणार नाही मी. पण तिचं लांबलचक मेसेज होतं. त्यानंतर तिने शेवटी असं लिहिलं होतं, की तुमचं कॅरेक्टर बघून अर्जुन सुवेदार ज्याप्रमाणे सत्यासाठी लढतात, स्वतःच्या हक्कासाठी लढतात, लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर मी माझ्या हक्कासाठी लढू शकले आज. आणि मी त्यातून खरंच न्याय मिळवलाय आणि आता मी खूप खुश आणि तुमची आभारी आहे. मी जिम करतो, मी ज्या जिममध्ये होतो, तिकडच्या एका बाईच्या मुलीचा मला व्हिडिओ कॉल आला. म्हणजे त्यांना आला होता. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही प्लीज बोला हिच्याशी. ती मुली म्हणे की दादा तुम्हाला बघून मी ऍडव्होकेट झाली आहे आणि आता मी जजसाठी अप्लाय करते. म्हणलं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ही खरंच खूप काय म्हणतो की एक पावती आहे माझ्या कामाला असंही म्हणू शकेन मी. पण मला कधी कधी असंही वाटतं नाही की खरंच मी इतका मोठा नाहीये. मी खूपच सामान्य माणूस आहे. मी फक्त अभिनय करतो. पण असं म्हणतं कधी कधी आपल्यापासून चांगल्या गोष्टी लोक शिकतात, तर त्याहून चांगली गोष्ट काही नसते. आणि जर माझ्यामुळे या अर्जुन सुभेदारचा रोल साकारतो मी, त्यामुळे कोणाच्या आयुष्यात चांगलं घडलं असेल, तर त्यासाठी देवाला नमस्कार करेन मी खरंच. नक्कीच, कारण तू इन्स्पिरेशन्स बनतोयस त्यांचं आणि काही ना काहीतरी तुझ्याकडून शिकतेत ते. आणि सत्याची बाजू आता अर्जुन सुभेदार लढतोय हे आता प्रेक्षकांनाही सगळ्यांनाही माहिती आहे की काही झालं तरी अर्जुन सत्याची बाजू सोडणार नाहीये. सो नक्कीच हा निकाल सुद्धा प्रेक्षकांना बघायला आवडेल. अर्जुन, थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? निकालाचा शेवटचा टप्पा आहे आणि आतमध्ये केस सुरू आहे. निकाल सत्याच्या बाजूने लागणार हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण खरंच तो सत्याच्या बाजूने लागणार आहे. खरंच मधुभाऊ सुटून घरी येतील परत. खरंच साक्षी आणि प्रिया जेलमध्ये जाणार आहेत की नाही, हे सगळं बघण्यासाठी बघायला विसरू नका. ठरलं तर मग 8:30 वाजता स्टार प्रवाह.